याच्यामध्ये नवीन आर्टिस्ट जे तुम्हाला बघून आता प्रेरणा घेता, तर त्या आर्टिस्टला तुम्ही सोशल मीडियावरती कसं ॲक्टिव्ह राहायचं किंवा सोशल मीडिया आपण कसा हाताळला पाहिजे, काय सांगू इच्छित? ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून सोशल मीडियावर तर तुमच्या पोस्ट तुम्ही जे पण टाकता आहे किंवा तुम्ही जे प्रेझेंट करता आहे, जे दाखवायचं आहे तुम्हाला जे दाखवायचं आहे ते तुमचं काम. तुमच्या कामामध्ये किती डिटेलिंग आहे, किती फ्लॉलेस तुमचा बेस आहे, प्लस तुम्ही स्वतः पण दिसल्या पाहिजे. ह्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर इम्पॉर्टंट आहे. तर बिगनर्सला मी हे सांगेन की तुम्ही चांगले शूट करा, चांगल्या मॉडेल सिलेक्ट करा, चांगलं काम दाखवा, तिथूनच तुम्हाला चांगल्या ऑर्डर पण मिळतील आणि तुमचं नाव पण होईल. या व्यवसायामध्ये किंवा सोशल मीडियावरतीच आपल्यासाठी स्किल महत्त्वाचे असतात की फॉलोवर्स? कारण की आपण बऱ्याचदा बघतो जास्त फॉलोवर्स आहेत म्हणजे लोकांची मानसिकता आहे हो. ती की जास्त फॉलोवर्स असले म्हणजे तो पर्सन स्किल्ड असला, तर ही गोष्ट कितपत खरी वाटते? नाही, मी तर स्किलला जास्त हे देईल. कारण एवढा क्राऊड आहे आता या फील्डमध्ये पण आणि सोशल मीडियावर पण, की आधी तर लोक तुमचं जे पण मेकअप आर्टिस्ट जे पण क्लायंट तुम्हाला हायर करणार आहे ते तुमचं काम बघता, ते तुमचं फॉलोअर्स नाही बघत. फॉलोअर्स खूप नंतर येतात. बरोबर. तर फॉलोअर्स तर तुमचं काम आहे, तुम्ही रेग्युलर बेसवर तुमचं काम दाखवताय तर ते आज नाही तर उद्या वाढणारच आहे. पण त्याआधी तुमचं कामामध्ये परफेक्शन पाहिजे.